जय भीम नम बुद्धाय या मातंग समाजाच्या युवकाचा व्हिडिओ बघा. आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. मला म्हणायचंय आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. आरक्षण मिळालं पाहिजे. मातंग समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मातंग समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत आमचे नोकरदार कुणी घडले नाहीत. देवेंद्र फडणवीस साहेबांचा विचार मोबाईल बघितला व्हिडिओ. हा धाराशिव मधला घटना आहे. ध्वजारोहणच्या दरम्यान एका मातंग समाजातील नेत्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला का की वर्गीकरण झालं पाहिजे आरक्षणाचं. मला हे समजत नाही, हे काही पागल विगल झाले की काय? मातंग समाजातील नेते पागल विगल झाले की काय? मला काही समजून राहिलं नाही. एवढं वेड लागलं, एवढं वेड का? आरक्षणाचं मूत पिऊन आरक्षणाचा गु खाऊन एवढं वेड लागला हा? अरे माझ्या मातंग समाजाला तुम्ही भयभीत करण्याचं काम करून राहिले हा? त्यांना तुम्ही वाईट रस्त्याने नेऊन राहिले. आणि वर्गीकरण म्हणजे काय नेमकं कळलं का तुम्हाला? अजून तुम्हाला वर्गीकरणाचं महत्त्व कळलं नाही. आणि अजून त्या व्यक्तीनं म्हटलं की भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आमच्या जातीतील मातंग समाजातील कोणी नोकरदार नाही आहे, सरकारी नोकरी कोणी नाही आहे. दाखवून देऊ का यांना? 30 ते 40% म्हटलं मातंग समाजाचे लोक चांगल्या पद्धतीनं सरकारी नोकरीवर जॉब करून राहिले. काही 60% आहे, 70% असे लोक आहे की ते पोतराजगीपणा करून भीक मागून राहिले. विचार करा. काही लोक त्याच्यातले, तेही लोक त्यातले पोतराज तर बनलेच, काही लोक त्याच्यातले काळ्या करून राहिले. अरे सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे, माझ्या मातंग भावांना तुम्ही भयभीत करू नका. आणि असे काही नंगचोट लोक तुम्ही स्वतःला आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असाल, काही होत नाही. समजलं काय? तुम्ही तुमचे आत्मदहन केल्याने तुम्हाला असं वाटत असेल वर्गीकरण होते, तुम्हाला असं वाटत असेल वर्गीकरण होते, तर आतापर्यंत झालं असतं. असे किती काही आंदोलन झाले, लोकांनी स्वतःला जाळून घेतलं, विष प्राशन केलं, त्यांनी स्वतःचे जीव गेले तिथे. झालं नाही. कळलं काय? अरे तुम्ही स्वतःचं आत्मदहन करून राहिला. जीव एकच वेळा मिळतो, बार बार मिळत नाही. त्या माणसाला माझं एकच म्हणणं आहे, त्या माणसाला माझं एकच म्हणणं आहे, जीव एकच वेळा मिळतो, बार बार मिळत नाही. जन्म माणसाचा एकच वेळा मिळतो, बार बार होत नाही. तर समाजासाठी चांगल्या कामी आपला जीव लाव, आपलं शरीर लाव. तू आत्मदहन करत असशील तर काही कामाचं नाही. तुझ्या समाजाला हे सांग, शिकायला, शाळेत जायला, शिक्षण घ्यायला. कारण कुठल्याही नोकरीसाठी एज्युकेशन लागतं आणि त्या पद्धतीने एज्युकेशन लागतं, त्या मर्यादित एज्युकेशन लागतो. 10वी वाला 12वी वाला डॉक्टर होऊ शकत नाही, इंजिनियर होऊ शकत नाही, IPS पोलीस ऑफिसर होऊ शकत नाही, IPS पोलीस ऑफिसर होऊ शकत नाही, कलेक्टर होऊ शकत नाही. त्याला योग्य ते शिक्षण लागतं, एज्युकेशन लागतं. त्या एज्युकेशन घ्या ना तुम्ही. तुम्हाला बराबरी करायची असेल तर एज्युकेशन न करा, स्पर्धा परीक्षेतून करा. तुमच्या याच्यामध्ये मला अण्णाभाऊ साठे आणि लवजी वस्तादांचे आचार विचार दिसतात भावांनो. पण काही बाणगुळ लोक आहेत, RSSचे दलाल आहेत की ते आपल्या भावामध्ये भांडणं तर लावूनच राहिले. पण असं आत्मदहनाचा प्रयत्न करून त्यांना असं वाटते वर्गीकरण होणार, नजरेत येणार आणि देवेंद्र फडणवीस देणार. अरे देवेंद्र फडणवीसचा गांजर दिले, लक्षात ठेवा. आपल्याला गांजर दिलं, पण तुम्हाला अजूनही ह्या गोष्टी समजत नाही. का नाही समजत तुम्हाला? अजूनही तुमच्या डोळ्यावर काळी पट्टी लावलेली आहे. जोपर्यंत ही काळी पट्टी निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला भावांनो खरं काय खोटं काय समजणार नाही. आपल्याला शिक्षणाची गरज आहे, आपल्याला हलगी वाजवण्याची गरज नाही.
आपल्याला पोत्राजीपणा करायची गरज नाही. कळलं काय? आपल्याला हलगी वाजवायची गरज नाही. आपल्याला शिक्षणाची कलम आपल्याला हाती घ्यायची आहे आणि शाळेचा दरवाजा खटखटायचा आहे. आपल्याला शाळेच्या पायऱ्या चढायच्या आहे आणि आपण शिकलो नाही तर येणाऱ्या पिढीला शिकवायचं आहे. आरक्षण कोणच खाल्लं नाही. आरक्षण 13% आहे. जो चांगला टक्केवारी, तो चांगला गुण, तो चांगला एज्युकेशन घेईल तो समोर जाईल. बाकीचा बकऱ्या चालत राहील. कळलं काय? माझ्या सगळ्या मातंग भावांना माझं एकच म्हणणं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 13% आरक्षण दिलं त्या 13% आरक्षणाचे तुकडे करू नका. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध दिला त्या बुद्धाच्या विचाराने चला. ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचार सरणी घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी एकच सांगितले एंडिंगला, जग बदलून गाव सांगून गेले मज भीमराव. जग बदलून गाव सांगून गेले मज भीमराव. ह्या पद्धतीचा त्यांनी एक वाक्य लिहिलं आणि जग कसं बदलायचं हे बाबासाहेब सांगून गेले. असं अण्णाभाऊ साठेंचं व्यक्तिमत्व त्यांच्या लिखाणातून आपल्याला फकऱ्या कादंबरीमधून दिसते. पण आपण करून काय राहिलो? अरे आपल्या अण्णाभाऊ साठेंनी एवढं मोठं सांगून गेलं, ते काही डोक्यात न घेता आपण इकडे तिकडे भटकून राहिलेलो आहोत. माझ्या मातंग भावाला माझं एकच म्हणणं आहे, माझ्या बौद्ध बांधवांनाही माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही जे करून राहिले ते वैचारिक दृष्टिकोनातून करा. शिवीगाळ करू नका. कुठल्याही महापुरुषाला शिवीगाळ करू नका. काही भांडगुळ लोक आहेत, आरक्षणाचे दलाल आहे, मूत पिऊन त्या काही वकून राहिले, काही बकून राहिले, त्याच्या नादी लागून तुम्ही भावाभावामध्ये दुराव्यवहार करू नका. हे माझं मत आहे. कारण दुर्व्यवहार झाला तर भावांनो आपण तुटून जाऊ. आपल्याला कोणी नाही रे. आपण एकामेकाचे भाऊ आणि आपण एकामेकाचे मायबाप आहोत. हे विचारपूर्वक आपण डोक्यामध्ये घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित आणि संघर्ष करा. शिकलो आपण पण संघटित झालो नाही. का नाही झालो? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, जेव्हा दिवशी तुम्ही संघटित होणार ना त्यावेळेस तुमचा महाराष्ट्राचा नाही भारताचा प्रधानमंत्री नक्की होणार. कारण जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं, शिका, संघटित आणि संघर्ष करा. हा नारा बाबासाहेब आंबेडकरांचा होता. पण आपण हा अजूनही जोपासला नाही. तो बौद्ध असो, मातंग समाज असो, 59 जाती असो, कोणी पण असो, कोणी जोपासला नाही. आपण भांडणं करून राहिलो, आपण शिवीगाळ करून राहिलो, एकामेकांमध्ये दुरावा निर्माण करून राहिलो. त्याच्यात काय होऊन राहिलो का तिसरा हा काय करून राहिला? आपला फायदा घेऊन राहिला. आपण करून का राहिलो? तिसरा आपला फायदा घेऊन राहिला. त्या कारणामुळं आपण एकामेकाशी भांडून राहिलो. काय भेटून राहिलं आपल्याला? काही नाही. ते आपला वापर करून घेऊन राहिले. पण माझ्या भावांनो लक्षात ठेवा, ज्या दिवशी ह्या उपवर्गीकरण करून आणि आरक्षणाचे 13% तुकडे होणार ना त्या दिवशी समजून जायचं की आपलं आरक्षण खतम होणार. झालं समजून जायचं, होणार नाही झालं समजून जायचं आणि आपले जे जुने दिवस आहे ते दिवस येणार. कारण तुम्हालाही माहित आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धुरा पकडायला सांगितला होता शिक्षणाचा. आपण धुरा शिक्षणाचा पकडला नाही, आपण दुसऱ्याच मार्गी लागलेलो आहोत. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वाघिणीचं दूध सांगितलं समजून, वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण आहे, त्या शिक्षणाकडे आपण वळलं पाहिजे, ते दूध पेलो पाहिजे. पण आपण काय पिऊन राहिलो? त्या आरक्षणाच्या लोकांचं मूत. काय पिऊन राहिलो? आरक्षणाच्या लोकांचं मूत पिऊन राहिलो. आपण शिक्षण रूपी दूध पिलं नाही, वाघीण रूपी दूध पिलं नाही, वाघीण रूपी शिक्षणाचं दूध पिलं नाही आपण. जोपर्यंत तुम्ही दूध पिणार नाही तोपर्यंत शिक्षण काय आहे. आणि आंदोलन करून तुम्ही जे वर्गीकरणाचा आंदोलन करून तुम्ही ते वर्गीकरणाचं ते आरक्षणाचे जे तुकडे करून राहिले ना हे तुम्हाला अजूनही कळलं नाही. तुम्ही वर्गीकरण करून राहिले म्हणता आणि तुमचा व्यक्ती तो आत्मदहन करतो म्हणतो. माझ्या मातंग समाज ज्यातले कोणी लोक नोकरीवर लागले नाही. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून कोणीही नोकरीवर लागला नाही म्हणतो. त्याला एकच सांगायचं, माझं शिकावं लागतं दादा, शाळेत जावं लागतं. इकडे तिकडे एड्या बायगळ्यासारखं फिरल्यानं माणूस कलेक्टर होत नाही,
माझं एकच मत आहे, माझा लहान भाऊ किंवा मोठा भाऊ माझा काय कलेक्टर नाही, प्रधानमंत्री झाला पाहिजे, मुख्यमंत्री झाला पाहिजे, आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, हे माझे मत आहे. पण कसं दादा त्यासाठी शिकावं लागतं. पण राजकारणात जास्त शिकायची गरज नाही. पण तुम्हाला असं वाटतं आम्हाला कलेक्टर झालं पाहिजे, IPS झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, त्यासाठी शिकावं लागतं दादा. कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि तुम्हाला तुमच्या समाजाची परिस्थिती सुधारायची असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल, जा आपल्या भिंतीवर लिहून ठेवा मला उद्याचे शासनकर्ते बनायचे. हे बाबासाहेबांचं वक्तव्य होतं. आपण शासनकर्ते झालो नाही, शासनकर्ते जमात झालोही नाही, आणि आपले लोक क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अधिकारी झाले नाही. का नाही झाले? कारण आपण कधीही संघटित झालो नाही. ज्या दिवशी संघटित होणार त्या दिवशी आपला व्यक्ती भारताचा प्रधानमंत्री, कलेक्टर, IPS आपले क्लास 1 अधिकारी आपलेच राहणार. म्हणून सांगत आहे मी तुम्हाला, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे, शेअर झाला पाहिजे, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.